बैंक से सोना है, जाग जाओ। आणि त्या माणसाने येऊन माझ्या टेबलच्या बाजूला गाडी लावली. मी त्यांना म्हणलं की मला गाडी काढण्यासाठी तो गाडी थोडी बाजूला लावा. तर तो म्हणला मी इथंच लावेल. मी थोडी गाडी बाजूला घेण्यासाठी प्रयत्न केला तर त्यांनी मला शिवीगाळ केली. बोला ना तुम्ही काय फक्त फॉर्म भरता राधाकृष्ण करपे म्हणून जे एक एजंट आहेत जे की पेटा ॲक्टमध्ये किंवा अदर गुन्ह्यामध्ये महिलांना सहकार्य करतात. आणि त्या माणसाने येऊन माझ्या टेबलच्या बाजूला गाडी लावली. मी त्यांना म्हणलं की मला गाडी काढण्यासाठी तो गाडी थोडी बाजूला लावा. तर तो म्हणला मी इथंच लावेल. मी थोडी गाडी बाजूला घेण्यासाठी प्रयत्न केला तर त्यांनी मला शिवीगाळ केली. शिवीगाळ केल्यानंतर आमची थोडी बोलाबोली झाल्यानंतर तो गेला आणि त्यांनी तीन लेडीज 5 लेडीज होत्या आणि 2 जेंट्स असे 7-8 जण ते आले होते. त्यातल्या 3 लेडीज माझ्या अंगावर आल्या, 2 लेडीज पाठीमागत होत्या आणि 2 जे जेंट्स होते ते पण माझ्या अंगावर आले. त्यानंतर त्यांनी मला धक्काबुक्की केली. धक्काबुक्की केल्यानंतर शिवीगाळ केली आणि त्यांनी त्यांच्या चपला वगैरे जे काय हातामध्ये जे काय चपला वगैरे त्यांनी फेकल्या. आमचे साळवेसाहेब म्हणून एक आहेत आणि आमचे एजंट आमचे गायकवाड साहेबाचे पी कुलकर्णी म्हणून आहेत. त्यांना पण थोडीशी हानमार झाली त्यामुळे धराधरी करताना. आणि त्यांनी माझ्या गळ्यामधली जी चेन आहे ती चेन आणि सकाळी एक आमचे पक्षकार आहेत पाशा शेख म्हणून त्यांनी गंडे साहेबाकडनं वकीलपत्र आमच्याकडे दिलं होतं. तर त्या वकीलपत्राची फीस म्हणून त्यांनी मला 10,000 रुपये दिले होते. ते माझ्या वरच्या खिशामध्ये होते. तर जे काही लेडीज आहेत त्यांच्या झटपणी पण त्यांनी माझ्या गळ्यातली चेन आणि